आपल्याला एक पत्र प्राप्त झालेलं आहे आणि त्यानुसार आपल्याला 15 ऑगस्ट पर्यंत काही उपक्रम आपल्याला घ्यायचे आहे। तर त्यामध्ये हर घर तिरंगा, मागच्या वर्षामध्ये आपण 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट पर्यंत आपल्या घरावर जो आपला तिरंगा ध्वज आहे तो फडकवलेला आहे। त्याचप्रमाणे यावर्षी सुद्धा आपल्याला आपल्या घरावर तिरंगा ध्वज फडकवायचा आहे 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट। आणि जे इतर उपक्रम आहे ते तुम्हाला आता सांगितले जातील। सर्वप्रथम आपल्याला जी तिरंगा शपथ आहे ती शपथ घ्यायची आहे। त्यानंतर जे आपला तंबाखू आहे किंवा सिगारेट आहे अशा प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत तर त्यापासून आपल्याला दूर राहायचं आहे। आणि आपल्या कुटुंबातील जर काही घटक जर ते घेत असतील, वाईट व्यसन जर त्यांना असेल तर त्यापासून आपल्याला परावृत्त करायचं आहे। त्याकरता आपल्याला आपल्या शाळेमध्ये ती शपथ सुद्धा घ्यायची आहे। हा उपक्रम आता आपल्या शाळेमध्ये सुरू झालेला आहे। सर्वांनी या उपक्रमाअंतर्गत एक तिरंगा शपथ आपल्याला प्रतिज्ञा आपल्याला घ्यायची आहे। त्यासाठी सर्वांनी आपला डावा हात समोर करायचा आहे। डावा हात समोर करायचा आहे सर्व मुलांनी। आणि मी जे प्रतिज्ञा घेतो ती आपल्याला पाठीमागे म्हणायची आहे। पूर्ण इकडे लक्ष द्यायचं आहे। पावसामुळे थोडं आपण वरांड्यात उभे केलेले आहेत मुलं, तरी आपल्याला ही शपथ घ्यायची आहे। पाठीमागे माझ्या म्हणायचं आहे, मी शपथ घेतो की मी आपला तिरंगा ध्वज फडकवेन, स्वतंत्र सैनिक व वीर हुतात्मे यांच्या भावनेचा सन्मान करेन आणि भारताच्या विकास आणि प्रगतीसाठी स्वतःला समर्पित करेन। जय हिंद। आपल्या घरामध्ये जे पालक कोणाचे खात असतील तंबाखू किंवा सिगरेट किंवा गुटखा वगैरे, तर आपल्याला त्याला तिथं विरोध करायचा आहे किंवा त्याला सांगायचं आहे। त्या दृष्टीने एक आपल्याला शपथ घ्यायची आहे। पुन्हा एकदा सर्वांनी आपला हात वर करायचा आहे डावा, आणि पाठीमागे म्हणायचं आहे माझ्या, तंबाखू, जर्दा, खर्रा तसेच बिडी, सिगारेट, ई हुक्का, ई सिगारेट यांच्या दुष्परिणामांची मला जाणीव आहे। म्हणून मी जन्मभर या व्यसनापासून दूर राहण्याचा संकल्प करीत आहे। माझे कार्यालय, माझे घर आणि माझा परिसर तंबाखू मुक्त राहावा, तसेच इतरांनी तंबाखूजन्य पदार्थाचा परित्याग करावा यासाठी मी प्रयत्न करेन। भारत सरकारच्या 2003च्या तंबाखू नियंत्रण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी मी सतत प्रयत्नशील राहील। माझ्या अधिपत्याखालील व जिल्ह्यांनी तंबाखू चोळताना दिसला, गुटखा तोंडात टाकताना दिसला तर त्यांना तुम्ही सांगायचं। तुम्ही लहान असले तरी तुम्ही तुमचं काम करायचं, कारण लहान्यानं जर मोठ्याला सांगितलं, ज्ञान दिलं तर तो लवकर ऐकतो की बाबा छोटा मुलगा आहे, तिसरीतला दुसरीतला मुलगा आहे आणि आपल्याला या व्यसनाधीनतेपासून परावृत्त करत आहे, तर तो लवकर ऐकतो। म्हणून हे, आणि बाबा जर तुमचे वडील जर खात असले तर त्याला म्हणायचं की बाबा तुम्ही आम्हाला हवे आहात, तुम्ही आम्हाला हवे आहात, आम्हाला तुम्हाला